कर्नल वाले मामा जी गुजर गए, बाकी सब ठीक है। गाय ने बछड़ा दिया, पैदा होते ही बेचारा मर गया, बाकी सब ठीक है। 4 दिन से मुन्ने का बुखार नहीं उतर रहा, बाकी सब ठीक है। बबलू टांगे से गिर पड़ा, उसकी हात की हड्डी तुट गई, बाकी सब ठीक आहे, असं या सरकारचं झालेलं अध्यक्ष महोदय। त्यांना मागून आले आणि तिखट झाले म्हणतात, ती म्हण आता खरी करायचं ठरवलेलं दिसतंय। लातूर भूकंपाच्या वेळी आपण वर्ल्ड बँकेचं लोन घेतले, अजून ते फेडतोय आपण अध्यक्ष महोदय। त्यामुळे आजपर्यंत अध्यक्ष महोदय जागतिक बँकेकडून 1.25 लाख कोटी रुपयाचं कर्ज घेतलं। म्हणजे देशातील सर्व राज्यांनी जेवढं कर्ज घेतलेलं आहे त्याचं निम्म कर्ज आपणच वर्ल्ड बँकेकडून घेतलेलं आहे। अध्यक्ष महोदय, ओपन मार्केटमधून जवळपास 5,60,000 कोटी रुपये आपण बॉरो केलेले आहेत आणि आपला त्या ओपन मार्केटमधून बॉरो करण्यात महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागणार। उत्तर असं येईल, आपला महाराष्ट्र तेवढा मोठा आहेच हे मलाही माहिती आहे, पण अध्यक्ष महोदय आपण ओपन मार्केटमध्ये पुढे जायला लागलोय। मोदी साहेब म्हटलेले जसा रुपया खाली पडतो तशी देशाची आबरू खाली जाते। आज रुपया 92 रुपयापर्यंत गेलेला आहे, म्हणजे देशाची आबरू कुठपर्यंत खाली गेलेली आहे याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। हा देशाचा विचार आहे, तसा महाराष्ट्राचाही आहे, कारण महाराष्ट्राने आता काल परवा माझी माहिती आहे सिंगापूर गव्हर्नमेंट कडून $2.5 लाख का कोटी रुपये काहीतरी कर्ज घेतलं। हे फॉरेन एक्सचेंज मध्ये कर्ज काढायला लागले अध्यक्ष महोदय। फॉरेन एक्सचेंज मध्ये कर्ज आणि आपला रुपया खाली खाली, म्हणजे 1 लाख कोटी घेतले की 2 लाख कोटी द्यायची पाळी पुढच्या 20 वर्षात 25 वर्षात येऊ शकते। अध्यक्ष महोदय, सध्या 64,659 कोटीचं व्याज आपण 22-23 या आर्थिक वर्षात भरले। अध्यक्ष महोदय, 26,559 कोटी रुपये आता यावर्षी व्याज द्यावं लागणार आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय, परिस्थिती काय आहे हे मी वेगळं सांगायला नको। कर्जाचा डोंगर वाढला, आत्महत्या वाढल्या, बाकीचे सगळे मी मुद्दे मांडलेले आहेत। त्यामुळे अध्यक्ष महोदय, आता महाराष्ट्र कर्ज काढण्यात थांबत नाही, हा आता अर्थ लोक काढायला लागलेत। महाराष्ट्र आता थांबणार नाही, पासून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्रात हे कधी थांबणार इथपर्यंत अध्यक्ष महोदय आता येऊन पोचलेला आहे। कर्नल वाले मामा जी गुजर गए, बाकी सब ठीक है। गाय ने बछड़ा दिया, पैदा होते ही बेचारा मर गया, बाकी सब ठीक है। 4 दिन से मुन्ने का बुखार नहीं उतर रहा, बाकी सब ठीक है। बबलू टांगे से गिर पड़ा, उसकी हात की हड्डी तुट गई, बाकी सब ठीक है, असं या सरकारचं झालेलं अध्यक्ष महोदय।